दिवसापासून चालू असलेल्या अतिवृष्टीच्या कारणामुळे आणि आमच्या शिवना टाकळीच्या मध्यम प्रकल्पातून जे पाण्याचा विसर्ग झाला त्यामुळे आणि अतिवृष्टीमुळे आमच्या गावामध्ये पाण्याची ही परिस्थिती झाली आहे। अक्षरशः शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं असून काही शेतकऱ्यांना तर अजूनही ते ज्या स्पॉटवरच आहे तिथं काही म्हणजे संपर्क तुटलेला आहे, त्यांना अजून रेस्क्यू तिथून केलेलं नाही आहे आणि कांद्याच्या चाळीमध्ये पाणी घुसून कांदे अशा प्रकारे वाहून गेलेले आहे। काही शेतकऱ्यांनी मक्काचे कणस काढून जमिनीवर टाकले होते पण ते सुद्धा वाहून गेले आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाला अजून तरी विनंती आहे की आपण कुठलाही निकष न लावता शेतकऱ्याला भरघोस अशी मदत करावी ही विनंती करतो। काल अतिवृष्टीमुळे काटेपिंपळ गावामध्ये पुराची परिस्थिती अशी निर्माण झाली, बिकट परिस्थिती निर्माण झाल्यामुळं सर्व शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि ह्या कणस मक्काचे कणस मक्का पडल्या, कपाश्या पडल्या, काहीच शिल्लक राहिलं नाही। लोकांच्या चाळ्यामध्ये पाणी घुसून कांदे सुद्धा बाहेर निघून गेलेले आहेत। तरी सरकारला अजून तरी विनंती आहे शेतकऱ्यांची महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या की आपण कुठलाही निकष न लावता शेतकऱ्याला भरघोस अशी मदत करणे म्हणजे एकरी 50,000 रुपयाची मदत करावी अशी अपेक्षा आहे। नसता महाराष्ट्रातून असा उद्रेक होईल का नेपाळची स्थिती व्हायला वेळ लागणार नाही। हे शासनानं विशेषतः मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी ही सध्या तरी विनंती आहे। नसता पुढील झालेल्या कृत्यास सर्वस्वी सरकार जबाबदार राहील। अशा या भयान परिस्थितीमध्ये